आज आपण बघणार आहोत एकदम कमी साहित्यामध्ये तयार होणारा मसाले भात। आणि हा मसाले भात तुम्ही व्हेज जेवणासाठी किंवा नॉन व्हेज जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। चवीला तर खूप छान लागतो। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा। नमस्कार, अनिक्षा's रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सुरुवात करूया रेसिपीला। तर बघा, पहिल्यांदा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 मिरी, 4 लवंग आणि त्यासोबत 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया। 2 ते 3 वेळा याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आपल्याला। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि त्यासोबत 2 इंच आल्याचा तुकडा आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत। आता हे साईडला काढून घ्यायचं आणि यानंतर आपण यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप आपण बारीक करून घेऊयात। आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेतले बघा, आलं लसूण पेस्ट आणि त्यासोबत सुकं खोबरं। यासाठी तांदूळ बघूयात आपण। इथे मी 2 वाटी बासमती घेतलेला आहे, अख्खा बासमती। याला स्वच्छ निवडून धुवून आपण साईडला ठेवायचा। तर बघा, आता यानंतर आपण गॅसवरती कुकर चढवूयात। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालायचे। तेल तापलं की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालूयात। त्यासोबत 1 चमचा जिरे घालायचे आणि यानंतर आपल्याला मोठी विलायची घालायची, काळी विलायची असते। यानंतर 8 ते 9 कढीपत्त्याची पाने आणि उभा कांदा चिरून टाकायचा। साधारणपणे 1 वाटी कांदा असेल। तर बघा, याला व्यवस्थित गॅस फुल करायचा आता मीडियम फ्लेमवरती आणि याला व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हा कांदा। 3 ते 4 मिनिटांनी इथे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट, गॅस आपल्याला बारीक करायचा आहे। त्यासोबत मिक्सरमध्ये बारीक केलेलं सुकं खोबरं आणि लवंग, मिरी, दालचिनी हे सुद्धा यामध्ये घालूयात। यासोबत अर्धा चमचा धने पावडर आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर बघा, व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण छोटी अर्धी वाटी थोडंसं पाणी घालणार आहोत, कारण की ते करपू शकतं म्हणून। पण त्या अगोदर आपण पाव चमचा हळद घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर बघा, आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचंय। तर बघा, याला आपण व्यवस्थित परतून घेतले। आता आपण यामध्ये जो धुतलेला तांदूळ होता अख्खा बासमती, हा यामध्ये घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। इथे आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित साधारणपणे 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित एकदम मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे त्याची चव त्या तयार झालेल्या भातामध्ये लागते। तर बघा, आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि याला पुन्हा मिक्स करून घेऊया। तर पुन्हा आपण 1 ते 2 मिनिट एकदम मंद आचेवरती याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवूयात, आपल्याला जे भातामध्ये टाकायचे ते। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊयात। तर बघा, इथे मी प्रत्येक साहित्य टाकताना तांदूळ सुद्धा एकदम मंद आचेवरती व्यवस्थित बराच वेळ परतून घेते, कारण की त्याची चव तयार झाल्यानंतर खूप छान लागते। तर बघा, यामध्ये आपण गरम पाणी ठेवलं होतं ते घालूयात। तर बघा, थोडंसं वरती पाणी घालायचं, म्हणजे 2 वाटीसाठी 2 ते 2.5 वाटी पाणी घालायचे आणि याला उकळी आणून द्यायची आहे मंद आचेवरती। आणि यानंतर आपण कुकरचं झाकण लावायचे आणि याच्या 2 शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर लगेचच उघडायचा नाहीये, त्याला जरासं नॉर्मल होऊन द्यायचं आणि मग यानंतर आपण कुकर उघडून बघायचा। तर बघा, व्हेजचं जेवण असं किंवा नॉनव्हेजचं, पण तुम्ही या पद्धतीचा मसाले भात नक्की करून बघा। चवीला तर खूप छान लागतो आणि त्याचसोबत ज्या काही टिप्स मी वापरलेल्या आहेत त्या तुम्ही वापरून बघा। चवीला 1 नंबर होणारा हा मसाले भात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। तर बघा, इथे व्यवस्थित भात सुद्धा आपला शिजलेला आणि मऊ मोकळा झालेला आहे। रेसिपी कशी झाली आहे ते नक्की कळवा। भेटूयात अशाच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।